जेव्हा सुजितने आपल्या मुलांसाठी करोडोंची संपत्ती सोडली तेव्हा भावांनी त्यांच्या बहिणीचे लग्न एका फेरीवाल्याशी केले, जे गरिबीत जगत होते. एके दिवशी गरिबीने हतबल होऊन बहीण आपल्या वाटा मागायला आली. तेव्हा भावांनी सांगितलं की आम्ही तुझ्या पतीला व्यवसायात मदत करतो, तू फक्त सर्व मालमत्ता आमच्या नावावर ठेव. भोळ्या बहिणीनेही असेच केले. तेव्हा भावांनी तिला फळांचं दुकान उघडून दिलं आणि करोडोंची मालमत्ता बळकावली. त्यानंतर सुनैनाच्या डोळ्यात अश्रू घेऊन ती कधीच परत तिच्या घरी आली नाही. काही दिवसांनी जेव्हा भावांनी प्रॉपर्टीची विभागणी करायला सुरुवात केली तेव्हा पेपर्स बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण प्रॉपर्टी तर. सुनैना एका आलिशान बंगल्यासमोर दरवाजाकडे असहाय्यपणे बघत उभी होती. ती पुन्हा पुन्हा हाताची बोटं फोडत होती. तिला समजत नव्हतं आज जावं की तिथूनच मागे वळावं. पण तिच्या गरिबीने तिच्या स्वाभिमानाला असह्य केलं होतं. शेवटी तिने दरवाजाच्या बेलवर हात ठेवला आणि बेल वाजवली. कडक उन्हात ती कपाळावरचा घाम वारंवार पुसत होती. आज तिला तिच्या भावांसमोर हात पसरायला जायचं होतं. तिच्या पतीसाठी तिचा स्वाभिमान आणि अहंकार बाजूला ठेवून तिने दुसऱ्यांदा दरवाजाची बेल वाजवली. तेव्हा एका नौकराने दरवाजा उघडला. तो सुनैनाला डोक्यापासून पायापर्यंत पाहू लागला आणि नंतर तो सुनैनाला सॉरी म्हणाला. त्याने तिला पुढे जा असं सांगितलं. तो खूप अस्वस्थ दिसत होता, जणू काही तो झोपेतून उठला होता. एवढं बोलून त्याने दरवाजा बंद केला होता. सुनैना अपमानित झाली होती, कारण तो नौकर तिला भिकारी समजत होता. सुनैनाने स्वतःला बळ दिलं आणि पुन्हा ती दार वाजवू लागली. तिसऱ्यांदा चौथ्यांदा दार वाजल्यावर पुन्हा त्या नौकराने रागावलेला चेहरा करून सुनैनाकडे बघायला सुरुवात केली. खिशातून चुरगळलेली 10 रुपयांची नोट काढली आणि सुनैनाच्या हातात दिली. या अगोदर सुनैना ती नोट पकडण्या अगोदर नौकर दरवाजा बंद करेल म्हणून सुनैनाने तिच्या चेहऱ्यावरचा स्कार्फ काढला. तेव्हा तो म्हातारा नौकर काही क्षण पूर्णपणे स्तब्ध झाला. त्याचं बोलणं थांबलं. तो म्हणाला, सुनैना बेटी, तुम्ही इथे? त्याची जीभ अडखळत होती. अचानक त्याने आपले दोन्ही हात छातीवर ठेवले आणि म्हणाला, बेटा मला माफ कर, मी तुला ओळखू शकलो नाही. यावर सुनैना म्हणू लागली, शामू काका, काही हरकत नाही. माझे रूपच असे झाले आहे. मी भिकाऱ्यापेक्षा कमी दिसत नाही. यात तुमचा काय दोष? शामू काका हे सुनैनाच्या घरचे खूप जुने नौकर होते. सुनैनाचे वडील हयात असताना सुनैना संपूर्ण घरात इकडे तिकडे फिरायची. खूप प्रेमाने वाढवले होते सुजितजींनी सुनैनाला. शामू काका देखील अनेकदा सुनैनासोबत खेळायचे. तिने 2 केसांच्या वेण्या घातल्या तेव्हा शामू काका त्यांना धरून ओढायचे. सुनैना तिच्या वडिलांकडे शामू काकांची तक्रार करायची. सुजितजी एक मोठे व्यापारी होते आणि सुनैना त्यांची लाडकी मुलगी होती. 3 भावानंतर जन्मली आणि सर्वात लहान होती. परंतु सुनैनाच्या जन्मानंतर तिची आई जगू शकली नाही. तेव्हा सुजितजींनी तिला आई आणि वडील म्हणून वाढवले. जेव्हा ती लहान होती तेव्हा तिचे भाऊ देखील तिचे खूप लाड करायचे आणि प्रेम दाखवायचे. कारण त्यावेळी त्यांच्या हृदयात लोभ आणि कपट नव्हतं. तेव्हा त्यांची हृदये आरशासारखी स्वच्छ होती. पण जसा जसा वेळ निघून गेला आणि सुनैना मोठी झाली, सुजित साहेबांचा व्यवसायही खूप वाढला. ते 3 कारखान्यांचे मालक झाले होते. त्यांचे उत्पन्न करोडोंमध्ये होते. जेव्हा सुनैनाचा भाऊ मोठा झाला आणि तो शहाणा झाला तेव्हा त्याला दिसायला लागले की पैशांच्या तुलनेत प्रेम कमी दिसत होतं. कारण एखाद्या व्यक्तीकडे कितीही पैसा असला तरी त्याला अधिक पैसे मिळवण्याचा लोभ होतो. सुजितजींचे 3ही पुत्र धनाचे लोभी होते. तरी सुजितजी स्वतः असे नव्हते. त्यांच्यात गर्व आणि अहंकार नावाचं काहीही नव्हतं. ते तर आपली संपत्ती गरिबांमध्येही वाटून घेत असे. परंतु मुलांना वाईट वाटायचे की त्यांचे वडील त्यांचे कष्टाने कमवलेले पैसे गरिबांवर उधळत आहेत. त्यांना जर शक्य असतं तर त्यांनी प्रत्येक पैसा जमावून ठेवला असता. तिच्या भावांच्या विरुद्ध सुनैना खूप निरागस होती. तिला दुनियादारी आणि पैशाची फारशी चिंता नव्हती. ती खूप साधी मुलगी होती. तिचं मन पूर्णपणे चांगलं होतं. देवाच्या गाईवर आणि सुनैनावर सुजितजी यांचं सर्वात जास्त प्रेम होतं आणि त्यांच्या मुलांना याचा हेवा वाटत होता. सुनैनाचे मन किती शुद्ध होते हे सुजितजींना माहीत होतं. आरशाप्रमाणेच तिचं मन निर्मळ आहे. तिच्या मनात कोणाबद्दल द्वेष नव्हता आणि कोणाबद्दल तिरस्कार पण नव्हता. त्यामुळे सुजितजींचे संपूर्ण लक्ष सुनैनाकडे होते. ते तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करत असे. अगदी लहान सहान विनंत्या पूर्ण करण्यासाठी सुजितजी आपलं काम सोडून धावत यायचे आणि सुनैनासाठी या जगात तिच्या वडिलांपेक्षा कोणीच प्रिय नव्हतं.
तिच्यासाठी तिचे वडील एक घनदाट सावली होते, ज्यांच्या सावलीत ती थोडा वेळ विश्रांती घेऊ शकते. पण आयुष्याचा भरोसा कुठे असतो? हे आयुष्य माणसाला वाळवंटात टाकायला एक क्षणही लावत नाही. सुनैनाच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं होतं. कारण तिचं सुखाने भरलेलं अंगण आता पूर्णपणे उजाड होणार होतं. तिच्या आयुष्यातील आनंदाचा झरा कायमचा उद्ध्वस्त होणार होता. कारण सुजितजी यकृताच्या कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांचा आजार शेवटच्या टप्प्यात होता. सुजितजी नेहमी सुनैनाची काळजी करत असे. या मुलीचं कसं होणार कोणास ठाऊक. तिचे भाऊ तिला फाडून खातील. कारण सुजितजी यांना माहीत होतं की सुनैनाचे भाऊ फक्त पैशांचे लोभी आहेत. त्यांच्या बहिणीबद्दल त्यांच्या हृदयात महत्त्व नाही. त्यामुळे ते सतत अडचणीत होते. त्यांना त्यांच्या आजारापेक्षा सुनैनाच्या भविष्याची चिंता वाटत होती. ते रात्रंदिवस तिच्या दुःखात मग्न राहिले. सुनैनाला माहीत नव्हतं की सुजितजींना यकृताचा कर्करोग झाला आहे. ते देखील शेवटच्या टप्प्यात आहे. त्यांच्यावर उपचार करणे अशक्य होतं. कारण कर्करोग आता संपूर्ण शरीरात पसरला होता. त्यामुळे त्यांची जगण्याची शक्यताच नव्हती. सुजितजींकडे फार कमी दिवस राहिले होते. जेव्हा ते शारीरिकदृष्ट्या दुर्बल आणि आजारी होऊ लागले तेव्हा सुनैना अस्वस्थ झाली. ती म्हणाली, बाबा, तुम्ही खूप कमजोर झालेले दिसत आहात. तुमच्या डोळ्यांखाली गट्टे पडले आहेत. तेव्हा सुजितजी यांनी सुनैनाच्या डोक्यावर हात ठेवला. ते म्हणाले, माझ्या मुली, माझी वेळ आता जवळ आली आहे. माझ्यानंतर तुझं कसं होईल हे मला माहीत नाही. तू खूप निष्पाप आणि भोळी आहेस. तुला संसारिक बाबींचं ज्ञान नाही. कोणीही तुझा गैरफायदा घेऊ शकतो. मला सतत तुझी काळजी वाटत असते. सुनैना मात्र तिच्या वडिलांकडे स्तब्धपणे पाहत होती. तिने कधी विचार पण केला नव्हता तिचे वडील तिला सोडून जातील. कारण आईची सावली लहानपणीच तिच्यापासून दूर झाली होती. आता वडिलांची सावलीही देव हिरावून घेणार असल्याने हे ऐकून तिला धक्का बसला. ती रात्रंदिवस तिच्या वडिलांजवळ बसून राहायची. पण कोणाचेही अश्रू त्यांच्या प्रियजनांना परत आणू शकत नाहीत. प्रत्येकाला एक दिवस हे सर्व सोडून जावंच लागतं. त्या दिवसाची सुरुवात तिच्यासाठी खूप खडतर गेली होती. तिचे आयुष्यच उद्ध्वस्त झाले होते. कारण त्या दिवशी सुजितजी मरण पावले होते. सुजितजींसोबत सुनैनाचेही सर्व सुख अंत्यसंस्कारात जळून गेले. सुनैना अजून तिच्या वडिलांच्या दुःखातून बाहेर आली नव्हती. तेव्हा तिचे भाऊ तिच्या मागे लागले होते. ते सुनैनाला म्हणाले, आम्हाला तुझं लग्न करायचं आहे. त्यांचं बोलणं ऐकून सुनैना त्यांच्याकडे असं पाहत होती जसं तिच्या भावाच्या डोक्यांवर शिंग उगवले आहेत. सुनैना म्हणाली, तुम्हाला काय म्हणायचं आहे? दादा, बाबांचं निधन होऊन किती वेळ झाला आहे? तुम्हाला माझी काळजी का वाटत आहे? मी तुमच्यावर ओझं झाले आहे का? परंतु तिच्या भावाने भावूक होऊन सांगितले, त्यांना आपल्या बहिणीचे कर्तव्य लवकरात लवकर पार पाडायचे आहे. बाबांची पण हीच इच्छा होती की सुनैनाचं लग्न लवकरात लवकर करा. कारण मुली आपल्या घरातच चांगल्या दिसतात. पालकांचे घर त्यांच्यासाठी परके असते. वडिलांचं घर मुलींसाठी एक अतिथीगृह असतं. शेवटी तिला किती काळ अतिथीगृहात सामावून घेता येईल? एके दिवशी तिला तिच्या घरी जायचंच आहे आणि तिच्या भावांचं म्हणणं ऐकून सुनैना मोठ्याने रडू लागली आणि रडत रडत ती म्हणाली, मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. देवासाठी मला माझ्या घरातच राहू द्या. मला माझ्या वडिलांच्या घरी राहायचं आहे आणि या घरात त्यांच्या आठवणी आहेत. मला त्यांच्या आठवणीमध्येच राहायचं आहे. त्यांना अनुभवायचं आहे. त्यांच्या खोलीत मला राहायचं आहे. मी तुम्हाला कधीही त्रास देणार नाही. कृपया तुम्ही एवढा मोठा निर्णय घेऊन माझ्यावर एवढा मोठा अत्याचार करू नका. पण सुनैनाच्या भावांनी त्यांचा निर्णय अगोदरच घेतला होता. ते फक्त आपला निर्णय कळवायला आले होते, ना सुनैनाला विचारण्यासाठी आले होते आणि तिचा भावनिक शब्द ऐकायला पण नव्हते आले. सुनैना रडतच राहिली. पाहता पाहता तिच्या लग्नाचा दिवस आला. ती खोलीत तिच्या वडिलांच्या फोटोसमोर रडत होती. तिचे दुःख आज तिच्या डोळ्यातून वाहायला तयार होतं. कारण तिचे लग्न कोणासोबत होत आहे हे पण तिला माहीत नव्हतं. तसेच कोणाला विचारण्याची तिला गरजही वाटली नाही. तिला तिच्या वडिलांसोबतच राहायचं होतं. परंतु कळत नाही का तिचे भाऊ तिच्या जीवाचे शत्रू झाले होते. तिच्यात आणि सुजितजी यांच्यात अंतर का निर्माण करत होते? ज्या नौकराने सुनैनाला स्वतःच्या हातांनी लहानाचं मोठं केलं होतं, विशेषतः शामू काका, सुनैनाची अशी अवस्था पाहून रक्ताचे अश्रू रडत होते. पण ते हतबल झाले होते. ते एक नौकर होते. तिच्या क्रूर भावांना रोखण्याची त्यांच्यात क्षमता नव्हती. कारण तिच्या भावांना तिच्यावरील अत्याचाराची परिसीमा गाठली होती.
त्यांनी तिचं लग्न फळ विक्रेत्यासोबत एका गरीब कुटुंबातील मुलाशी निश्चित केलं होतं आणि आज तिच्या लग्नाचा दिवस होता. तो मुलगा, ज्याचं नाव कमलेश होतं, त्याला खूप आश्चर्य वाटलं, कारण तो झोपडीतून बाहेर पडून आपल्या लग्नाची मिरवणूक बंगल्यात घेऊन येईल यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. तो आनंदापेक्षा जास्त आश्चर्यचकित झाला होता. त्याला वाटले सुनैना ही अपंग किंवा मूकबधीर मुलगी असावी, असा संशय त्याला आला होता. त्यामुळे तिच्या भावांनी तिचे लग्न गरीब कुटुंबातील मुलाशी करायचे आहे असे ठरवले, कारण तिचे श्रीमंत कुटुंबात लग्न होत नसेल. पण जेव्हा त्याने सुनैनाला नववधूच्या रूपात पाहिलं तेव्हा त्याची पत्नी इतकी सुंदर असू शकते यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. सुनैना देवदूतापेक्षा कमी सुंदर दिसत नव्हती. कमलेशचा त्याच्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता. सुनैनाने शामू काकांना मिठी मारली आणि ती खूप रडली, कारण या घरात फक्त तेच तिचे सहानुभूतीदार होते. ते तिच्या वडिलांच्या जागी होते, पण या नौकरात सुनैनाचे नशीब बदलण्याइतकी ताकद नव्हती. म्हणून तो तिच्या डोक्यावर हात ठेवून फक्त रडत तिला निरोप देत होता. आणि आज इतक्या वर्षांनी तो सुनैनाला त्याच्या समोर पाहत होता. जणू तो पूर्णपणे घाबरला होता. तिची अवस्था हुबेहूब भिकाऱ्यासारखी झाली होती. ती भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांसारखीच दिसत होती. ते किती क्रूर भाऊ होते, जे स्वतः त्यांच्या वडिलांनी सोडलेल्या करोडोंच्या संपत्तीचा उपभोग घेत होते आणि त्यांनी सुनैनाचा वाटाही तिला दिला नव्हता. सर्व प्रॉपर्टी स्वतः बळकावली होती. शामू काका डोळ्यात खूप दुःख घेऊन सुनैनाकडे एकटक बघत होते. त्यांनी सुनैनाच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला पटकन त्यांच्या क्वार्टरमध्ये घेऊन गेले. त्यांनी तिला थंड पाणी प्यायला दिले. गरमीने सुनैनाची हालत खराब झाली होती. तिचा चेहरा पूर्णपणे फिका पडला होता, कारण बंगल्यापासून झोपडीपर्यंतच्या प्रवासाने खूप थकून गेली होती. तरुण आणि टवटवीत असलेल्या तिच्या चेहऱ्यावर गरिबीच्या धुळीचा थर दिसत होता. त्यामुळे काका तिच्याकडे कितीतरी वेळ पाहतच राहिले. नंतर ते तिला म्हणाले, सुनैना बेटा, तू कुठे गेली होतीस? मी तुला कुठे कुठे शोधलं नाही. तू तर हे घर अशा प्रकारे सोडलं, नंतर तू मागे वळून पाहिलंच नाहीस. सुनैनाने एक थंड श्वास घेतला आणि शामू काकांना सांगितलं की आता या घराचे मालकच राहिले नाही, त्यामुळे हे घरही माझं राहिलं नाही, कारण तेच तर फक्त माझे होते. सुनैनाच्या डोळ्यात भूतकाळ आणि वर्तमान काळातील दुःखद प्रतिबिंब दिसत होते. ती काकांना सांगू लागली की तिची प्रकृती खूप वाईट असल्याने तिला तिच्या भावांना भेटावंच लागेल. सुनैना म्हणाली, माझे पती जे फळ विक्रेता आहेत त्यांचा व्यवसाय पूर्णपणे बुडाला आहे आणि आम्ही उपासमारीच्या मार्गावर आहोत. मला माझा वाटा माझ्या भावांकडे मागायचा आहे, कारण वडिलांनी माझ्यासाठी काहीतरी सोडलं असेल. कदाचित तो भाग माझं पोट भरण्यासाठी पुरेसा असेल आणि आम्ही पती पत्नी जगू शकू. शामू काका आश्चर्याने सुनैनाकडे बघत होते. ती तीच सुनैना होती जी सुजितच्या हृदयाचा तुकडा होती. त्यांनी सुनैनासाठी काहीतरी सोडलं असेलच ना. त्यांनी सुनैनाला तिच्या भावांकडे नेलं, ज्यांनी सुनैनाच्या वाट्याच्या संपत्तीवर ताबा घेतला होता. परंतु त्यांचं पोट अजूनही भरलं नव्हतं. सुनैना समोर उभी असलेली पाहून तिचे भाऊ पूर्णपणे चकित झाले. सुनैना भुकेने रडत मेली असेल असे त्यांना वाटले, कारण हाच त्यांचा प्लॅन होता. सुनैनाचे लग्न एका तटपुंजा भांडवलदाराशी करून द्यायचं, जेणेकरून ती लवकर मरण पावेल आणि सुजितजींनी सुनैनासाठी सोडलेल्या मालमत्तेतील करोडो रुपयांचा वाटा मागायला तिने परत येऊ नये. कारण सुजितजींनी आपल्या मुलीला आपल्या मुलांपेक्षा जास्त वाटा दिल्याचे पाहून तिच्या भावांना खूप दुःख झाले होते. सुनैना 3 पैकी एका कारखान्याची मालक होती आणि याशिवाय तिच्या खात्यात करोडो रुपये होते. त्याची सुनैनाला माहिती पण नव्हती. तिचा वाटा मागतानाही तिला खूप लाज आणि संकोच वाटत होतं. तिने भीतीने तिच्या भावांना सांगितलं की माझे पती आणि मी उपासमारीच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काही वाटा ठेवला असेल तर तो मला द्या, म्हणजे मी माझ्या पतीसोबत आरामात राहू शकेन. हे ऐकून सुनैनाच्या भावांनी तिचं सांत्वन केलं. तुझ्या पतीला व्यवसाय चालवता यावा आणि तुला सुखशांतीचं जीवन जगता यावं, यासाठी आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू. तू आमची बहीण आहेस, शेवटी तुझा पण हक्क आहे. भावांनी सुनैनाला खूप प्रेम दिले आणि बिचारी मुलगी ते पाहून खुश झाली. परंतु तिला कुठं माहीत होतं तिच्यासोबत किती मोठा खेळ खेळला जात आहे. कारण या भावांनी सुनैनाच्या पतीला फळांच्या स्टॉलऐवजी एक दुकान दिले, ज्यामध्ये तो आपली फळं इत्यादी सजवून ठेवू शकतो आणि विक्रीही करू शकतो.
पती पत्नी दोघांनाही 2 वेळची भाकरी खायला मिळू शकेल. नंतर सुनैना पुन्हा कधीही आपल्या भावांच्या दारात येणार नाही. त्यांनी सुनैनाची करोडोंची संपत्ती बळकावली आणि तिच्या करोडोंच्या संपत्तीच्या बदल्यात तिला फक्त एक दुकान दिलं. बिचारी सुनैना खुश झाली, कारण तिचे पती जे पूर्वी फळांचा स्टॉल चालवत असे, आज ते दुकानाचे मालक झाले आहेत. आता ते आरामात जगू शकतील. त्या बिचाऱ्या मुलीला या गोष्टीची जाणीव नव्हती की तिचे वडील, ज्यांनी तिच्या लाडक्या सुनैनाला कधीही दुःख होऊ दिले नाही, त्यांनी आज सुनैनाला असंच कसं सोडून दिलं असतं आणि सर्व संपत्ती तिच्या भावांना का दिली असती. सुनैना मनातून दुःखी होती, पण तिने व्यक्त केलं नाही. तिने आणि तिच्या पतीने रात्री उपाशी झोपू नये. शिळे अन्न असेल तरी ते जेवण केल्यानंतरच झोपतील, हे तिच्यासाठी पुरेसं होतं. ती तिच्या भावांकडे परत कधीच आली नाही, कारण ती पुन्हा पुन्हा तिच्या हक्काची मागणी करू शकत नव्हती. तिला लाज वाटली आणि तिचा स्वाभिमान आणि अहंकार मध्ये आला होता. ज्या भावांना जाणीव नव्हती आपण आपल्या बहिणीचा वाटा तिला द्यायला हवा, त्यांना याची जाणीव करून देऊन काय फायदा. असाच वेळ निघून गेला आणि सुनैनाचा भाऊ देवाच्या कचाट्यात आला. कारण देव या जगात कोणाचा तरी हक्क काढून घेणाऱ्यांना नक्कीच शिक्षा करतो. एके दिवशी त्यांच्या दोन्ही कारखान्यांना अशी आग लागली की सर्व काही जळून खाक झाले. हे 2 कारखाने होते ज्यातून ते करोडोंची कमाई करत होते. सुनैनाच्या नावावर असलेला 3रा कारखाना सुखरूप बचावला होता. हा देवाचा सर्वात मोठा चमत्कार होता. त्यांनी सुनैनाच्या नावावरचा कारखाना आणि तिच्या नावावरचे शेअर्स विकण्याचाही प्रयत्न केला, परंतु जेव्हा ते वकिलांशी बोलायला गेले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच निघून गेली. कारण वकील साहेब, जे सुजितजींचे मित्र आणि त्यांचे सर्वात विश्वासू वकील होते, सुजितजी यांनी मृत्यूपूर्वी एक मृत्यूपत्र केलं होतं, ज्यानुसार सुनैनाचे शेअर्स आणि कारखाना तिच्या भावांना विकण्याचा अजिबात परवानगी नव्हती आणि जर कोणी ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला तुरुंगवास आणि जास्तीत जास्त काळ तो कारखाना आणि शेअर्स सुनैनाशिवाय दुसऱ्याच्या ताब्यात राहिलं तर या सर्वांचा नफा सुनैनाला मिळायलाच हवा आणि कारखानाही तिलाच द्यायला हवा. सुनैनाचा भाऊ हे मृत्यूपत्र ऐकत होता आणि त्याच्या कपाळावर घामाचे थेंब दिसू लागले होते, कारण त्याने आजपर्यंत कधीही कोणतंच मृत्यूपत्र ऐकण्याचा प्रयत्नच केला नव्हता. त्याच्या वडिलांनी हे काय केलं होतं, ते फक्त त्यांच्या इच्छेनुसारच वागले होते आणि त्यांच्या कृतीत इतकी प्रगती केली होती की तो देवाच्या ताब्यात आला होता. तरीही ते सुधारले नव्हते. ते तर सुनैनाचा हिस्सा देखील विकण्याचा प्रयत्न करत होते. पण वकिलांचे म्हणणे ऐकून त्यांना पूर्ण धक्का बसला होता. फक्त सुनैनाची संपत्ती आता उरली होती, अन्यथा त्यांनी त्यांचे दोन्ही कारखाने गमावले होते. जर त्यांनी हा कारखाना सुनैनाला दिला असता तर ते रस्त्यावर आले असते. वकील सांगत होते की हा कारखाना जेवढा काळ दुसऱ्यांच्या ताब्यात राहील तोपर्यंत त्यातून मिळणारा नफा संपूर्णपणे सुनैनाला म्हणजेच कारखान्याच्या मालकाला द्यायला हवा, कारण हा नफा त्यांनी न दिल्यास त्यांच्यावर गंडा घालण्याचा खटला दाखल होऊ शकतो. या सर्व परिस्थितीचा त्यांना सामना करावा लागू शकतो. हे ऐकून तिन्ही भाऊ डोकं धरून खाली बसले होते, कारण त्यांना त्यांचे भविष्य पूर्ण अंधकारमय वाटत होते. आजवर त्यांनी केलेले सर्व दुष्कृत्य आता ते सर्व संपले होते आणि ते पूर्णपणे रस्त्यावर आले होते. लवकरच तुरुंगात पण जाणार होते, कारण त्यांच्याकडे सुनैनाला प्रॉफिट सुपूर्द करणे इतके पैसेही नव्हते, जे करोडोंमध्ये होते. इकडे सुनैना आपल्या पतीसोबत झोपडीत शिळी भाकरी खाऊन शांत झोपली होती आणि इकडे तिचे भाऊ बंगल्यात राहूनही रात्री झोपू न शकल्यामुळे शांततेपासून वंचित होते. एवढी वर्ष बहिणीचा हक्क हिसकावून एकट्याने आनंद उपभोगल्यानंतर त्यांना शांत झोप कशी मिळणार. त्यांना स्वतःपेक्षा त्यांच्या मुलांची जास्त काळजी वाटत होती. ते पण त्यांच्यासोबत रस्त्यावर आले असते, कारण ते आता लहान मुलांचे बाप होते आणि त्यांना त्यांच्या मुलांचा आसरा काढून घ्यायचा नव्हता. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी त्यांनी सुनैनाचा शोध सुरू केला. त्यांना तर हे पण माहीत नव्हतं सुनैना कुठे राहते आणि ती कोणत्या अवस्थेत आहे, परंतु आज ते सुनैनासमोर हात पसरायला गेले होते. त्यांना ती झोपडी सापडली. इथे 2 मिनिटंही उभं राहणं त्यांना अवघड झालं होतं. सुनैनाला तिच्या साहेब भावांना कुठे बसवायला जागाही मिळत नव्हती, त्यामुळे तिला लाज वाटत होती. तुटलेल्या खुर्चीशिवाय घरात काहीच नव्हतं. पण दोन्ही भाऊ सुनैनाच्या पाया पडून जोरजोरात रडू लागले. सुनैना अचानक काळजीने पाहू लागली. तिचा विश्वासच बसत नव्हता. तिचे सूटबूट घातलेले भाऊ भिकारी बहिणीसमोर का रडत आहेत. इतक्यात शामूकाकाही झोपडीत आले. सुनैनाने त्यांना विचारताच शामूकाका हसायला लागले. ते म्हणाले, आज देवाच्या काठीला आवाज नसल्याने तुझ्या भावांचे भान सुटले आहे. त्यांची चोरी आता संपुष्टात आली आहे
आता यापुढे तुम्ही झोपडीत राहणार नाहीत. काकांचं बोलणं ऐकून सुनैना आश्चर्याने म्हणाली, काका तुम्हाला काय म्हणायचं आहे? शामू काकांनी सुनैनाला संपूर्ण हकीकत सांगितली. सत्य ऐकून सुनैना थक्क झाली. एवढ्या संपत्तीतून तिच्या भावांनी तिला किती वाटा दिला होता? भाऊ लाजत सुनैनाची माफी मागत होते. ते म्हणाले, सुनैना आम्हाला तुरुंगात पाठवू नकोस. मी तुझा नफा हळूहळू परत करू. पण सुनैनाचे मन खूप मोठे होते. ती आपल्या भावांवर रागावली होती, पण तिचे मन खूप मोठे होते. ती म्हणाली, काही हरकत नाही, मी तुम्हा सर्वांना माफ केलं आहे. तुम्हा लोकांना लहान मुलं आहेत. मी त्या मुलांवर अत्याचार करू शकत नाही. तुमची शिक्षा मी नाही तर देव ठरवेल. देवाला हवं असल्यास तो माणसाला जमिनीवरून उचलू शकतो आणि त्या माणसाला आकाशात पण बसवू शकतो. लगेच त्याला जमिनीवर फेकूनही देऊ शकतो. आज सुनैना पूर्णपणे आरामात जगत होती. ज्या बंगल्यात ती एकेकाळी वडिलांसोबत राहत होती, त्याच बंगल्यात ती, तिचे पती आणि तिच्या मुलांसोबत आयुष्य जगत होती. तिचे भाऊ पण त्याच बंगल्यात राहत होते आणि सुनैनाच्या दयेवर ते वाढत होते, कारण त्यांचा वाटा आता गेला होता. आता ते सुनैनाच्या वाट्यातच राहत होते. सुनैनाने तिच्या भावांना तिच्याकडे ठेवलं होतं, पण आता सर्व काही सुनैनाच्या हातात आलं होतं, कारण तिला आता तिच्या सहनशीलतेचं फळ मिळालं होतं. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यासाठी अशाच प्रेरणादायी कथा घेऊन येऊ. धन्यवाद.